झालं का तुमचं? हो झालंच ग. घ्या ना मग पाटी, सरस्वती काढा ना. पाटी आहे कुठे? पाटी नाही तर मग वहीवर काढा की नाही. दाखवायचं आहे ना अथर्वला सरस्वती पूजन. आहे कुठं कुठं? अथर्व मस्त. हा पहा बरं किती छान दिसतंय आपलं बावलं. अरे झकास. आई राधिका, अगं किती सुंदर दिसत आहेस तू या साडीमध्ये. खूप छान. एकदम बढिया. एकदम बढिया. आई तुम्ही असं काय करून राहिलात? ती साडी तर तुम्हीच दिली आहे मला. तुम्ही आठवतं ना मला? अगं ह्या साडीसाठी 2 तास फिरवलं हिनं मला नागपूरमध्ये. काहीचे काही बोलत आहे. खरंच खूपच छान दिसत आहे तुला ही साडी ग. आई नमस्कार करते. आई बाई सुखी राहा. यशस्वी पो सुनबाई, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा सण होऊ दे. बरं आई बाबा मी जरा ऑफिसला जाऊन येते. तू ऑफिसला जातेस आजही? हो आई, ऑफिसमध्ये पूजा करायची आहे, फॅक्टरीत पूजा करायची आहे. सगळ्या बायकांनी आवर्जून बोलवलंय मला. आणि एकटीच? हो आई एकटी कुठे, जेनी आहे ना बरोबर. लवकर जाईन लवकर ये. हे मात्र छान केलं तिथे पूजा ठेवलीस तू. बाबा आपल्या माणसांबरोबर सण साजरा करायला खरंच आनंद होतो. आणि मुख्य म्हणजे ऑफिस मधलं वातावरणही प्रसन्न राहतं. बरं मी येते लवकर आई. मग आल्यानंतर आपण आपल्या घरात सोनं लुटायचा कार्यक्रम करूया. आणि मग संध्याकाळी आपल्याला अथर्वला घेऊन जायचंय ना बाहेर. सुनबाई, अथर्व तुला आज सोनं देणार आहे. हो आणि ते जास्त मोलाचं आहे माझ्यासाठी. लेकरांना दिलेलं एकदम मोलाचं. पहा बरं. आई अहो गळ्यात नेकलेस. हा नवीन नेकलेस आहे का? मला सांगितलंच नाही. दाखवणार कशी? अगं कालच तर आणला मी दसऱ्याच्या निमित्त तिच्यासाठी. हो का? वा मजा आहे आई. एकदम छान दिसून राहिला. सुनबाई, तुला फार वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. म्हणजे आमचं नवीन नवीन लग्न झालं ना तेव्हा दरवर्षी आम्ही सोनं घ्यायचं थोडं थोडं. तेव्हा फार अप्रूप वाटायचं ग. म्हणजे कसं वर्षभर पैसा जमा करायचा आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर थोडं 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 सोनं घ्यायचं. ते सगळे दागिने मी याच सोन्यातून केले बरं. सुनबाई, तू पण आता तुझ्या येणाऱ्या सुनेसाठी सोनं जमवून ठेव. लग्न करणार अथर्व? आई आई याच्यावर ना आठवलं, अथर्वच्या गाडीची पूजा करायची राहिली ना. अरे हो, मी आले. आपण आवरूया, आधी खाली जाऊया, पूजा करूया. तिथूनच मी फॅक्टरीत चालली जाते. चला 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 चला. रेवती, हे बघ मी झेंडूची फुलं नाही आणली आहेत, तोरणं आणलेली आहेत. एक तोरण आणलंय हॉलसाठी, दोन्ही गाड्यांसाठी तुझ्या आणि माझ्या, आणि देवऱ्यासाठी एक तोरण आणलंय, आणि श्रीखंड आणलेलं आहे. आज मस्त श्रीखंडाचा बेत करायचा आहे. बटाट्याची भाजी करायची, पुरी पुरी मी बकुळा मावशींना सांगणार आहे पुऱ्या करा म्हणून. हा अरे यार ये ना रेवती, मी एकटाच बडबड करतोय. बोला. काही नाही, नेहा पुऱ्या तळणार आहे, बकुळा मावशी गाडी आणतील, आणि मी श्रीखंडाला तोरण लावतो. काय झालंय? एक मिनिट. तू कमाल दिसतेस. दसरा हा सण मला आता आवडायला लागलाय. सणाच्या दिवशी असं लोळत पडल्याने दारिद्र्य येतं घरामध्ये. मावशी, आणखी किती दरिद्र घरी यायचं बाकी आहे? इथे खाण्यापिण्याचे वांधे आणि हिला दसरा सुचतोय. अशी नटून तटून बाहेर जाते. कोण बघणार आहे तुझ्याकडे? माझ्याकडे बघणारे खूप जण आहेत, पण अरे दसऱ्याच्या दिवशी, सणाच्या दिवशी चांगले कपडे घालावे, चांगलं राहावं, चांगलं खावं. चांगलं खावं? ते वडापाव खायला पैसे नाहीयेत माझ्याकडे. चांगलं कुठून खाणार आहे मी? ही आली बघ. अलग भेला. ही पण मस्त नटून थटून आलेली आहे. आता तुम्ही दोघी जणी नटून थटून बाहेर जाणार, कुठे काय डेटवर जाणार आहात? शट अप या गेड्या, काय बोर बोलतोय? इतके पण बॅड डेज चालू नाही झाले ना की आम्ही डेट्सवर जावं. पण बॅड डेज आमचे तर आलेत ना. बघ ना, मला सगळा उत्साह आहे, पण ह्याला काहीच उत्साह नाहीये. त्यातून आमच्याकडे पैसे पण नाहीयेत. चिलॅक्स यार मावशी.
रिलॅक्स तर असं म्हणते जसं काय पर्स मधनं पैसे काढून देणार आहे. हा हे घे. हे कशाला? जा बाहेर जा, श्रीखंड पुरी खा, दसरा आहे ना. अरे वा, थँक्यू. मावशी हॅपी दसरा. हॅपी दसरा. आई संध्याकाळी असं चीप दिसू नकोस, चांगले कपडे घाल. आपण सोसायटीमध्ये ना ते आपट्याचे लीफ डिस्ट्रीब्यूट करून टाकूया. ओके कूल, बाय, लव्ह यू. मावशी बघितलंस किती पुढारलेला आहे हिचा दसरा. मुआ, मुआ, मुआ. चला बरं वाटलं. कितीतरी दिवसांनी दसऱ्याच्या निमित्ताने का होईना आपण फॅक्टरीत गेले. येस मॅम. सगळ्या आयुधांची पूजा केली, खरंच बरं झालं. कशाची आयुध? अगं म्हणजे आपण मसाले बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा वापर करतो ना, म्हणजे उखळ आहे किंवा सगळी मशीन्स आहेत, तीच आपली आयुध. ओ येस मॅम. मॅम खूप छान वाटलं आज फॅक्टरीत जाऊन. इव्हन त्या सगळ्या बायका पण खूप हॅपी होत्या. खरं मॅम किती इम्पॉर्टंट असतात ना आपले फेस्टिवल्स. म्हणजे सगळे हॅपी पण होतात आणि त्यानिमित्ताने सगळे एकत्र सुद्धा येतात. अगं आपले हे सगळे सण याचसाठी असतात. दसरा काय, दिवाळी काय, अगदी ख्रिसमस सुद्धा. येस येस. आणि माणसं जोडली की बरं वाटतं ना. आई आई आई. हो आली का वा? झाली का पूजा फॅक्टरीमध्ये? हो आई झाली पूजा. वाटच पाहत होते. मी काय म्हणून राहिले, चला बरं माझ्या बरोबर बाहेर. आता हो अहो शॉपिंगला जायचं, चला लवकर. नाही ना, महाजनी, काका काकू, रेवती, गुप्ते, नाना नानी सगळे येणार आहेत का नाही आज? मग ते येतील. मी काय म्हणते आई, अहो आज 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. दरवर्षी मी अथर्वसाठी काही ना काहीतरी सोनं नाणं घेते. यंदाच्या वर्षी राहूनच गेलं, मला काही सुचून नाही राहिलं. तुम्ही माझ्याबरोबर चला ना, आपण त्याच्यासाठी एक छोटी अंगठी तरी घेऊया. हा चला बरं. नाही ना, छोटी अंगठी वंगठी नको ना, आता लहान आहे का पुट्ट, ते मोठं झालं ना. ते हातामध्ये का घालतात ते पोरी? पण बर ते घेऊया आपण. आई ते आपण तिथे जाऊन ठरवूया. तुम्ही आधीच चला आता बरं. नको नको बाई, गुरु येईन ना, बुक बुक करत बिचारा, बुकेला असेल ना, नंतर जाऊया ना आणि आपण. आपण लवकर येऊ घरी. आणि समजा बाकीचे सगळे आले ना तर बाबा आहेत ना घरी. तुम्ही चला ना लवकर. लवकर कसं का बरं? आई चला ना, चला. चला हा. तुम्ही चला लवकर. अहो लक्ष द्या जरा दाराकडे. का माहिती आता त्यांना ऐकलं का नाही त्यांनी. लवकर येऊ ना बाई. हो लवकर येऊया. अशी कशी विसरली बरं? चला चला चला. थोडं मोठ झाल्यावर हो ना. असेल का? नाही हो आई. मग घेऊया का आपण काही? घेऊया का सोनं चांदी? तर खूपच दिसत आहे इथं तर. कुठे जाऊया पहिल्यांदा? का घेऊया सोनं चांदी? का घेऊया आपल्यासाठी? आई तुम्हीच ठरवा ना ते. ऐवी तू सांग ना ग, का करायचं ते? इथे तर सगळे हारच दिसत आहे. अथर्वसाठी आपण छोटस काहीतरी घेऊया ना. हो चालेल चांदीचं घेऊया का? चालेल चालेल. बर चांदीचं कुठे आहे? आई या बाजूला इथे बघूया आपण जरा. हो आले. यार गुड फॉर नथिंग ऑरेंज आंटीला घेऊन आलीये. ही काय बघायला गेली यार? कुठे गेली यार ही आता? फोनही नाही उचलत. नाही नाही. तिथे पाहूया ना जरासं. हो चालेल. महाग पडत पण चालतंय का? अथर्वासाठी घ्यायला काहीच हरकत नाही. चल काहीच पाहू. नाही. आपण इथे या बाजूला नाही, या बघायचं बाजूला पाहू ना, या बाजूला, या बाजूला का बरं? बरं. दिसत आहे ना इथे चांगलं. आमच्या ते हातातलं असतं का नाहीये? यार या दोघी काय करताय तिथे आणि सनया कुठे गेली? आई तुम्हीच बघा ना. हा, पाहते बरं. अरे पण आई कुठे? आई नाहीये फोटो. मी बघून आले, घरात नाहीच आहेत. कुठे गेले होते? ती सुनबाई सोबत बाहेर गेली आहे. अरे आता कशाला बाहेर गेले राधिका पण? काय माहिती काय आणायचं असेल बाहेरून. मला जरा उशीरच झाला हो यायला. या या, या, या. अरे वा, काय आणलंय? काय काय आणलंय? काय आणलंय ह्याच्यात? काय अरे काय आहे काय यार? नारळाच्या वडी. इकडे द्या त्याच्यापेक्षा तुम्ही ना हे घ्या मस्तपैकी. हे पण खूप टेस्टी लागतं, खाऊन बघा. नमस्कार कर. अरे हो, अरे गुप्ते भाऊ. बघा बघा.
सुखीरा. येतो रे. तुझ्यासाठी गिफ्ट पण आणल्यात मस्त पैकी. येतात. सुखीरा. चला गिफ्ट. वा वा वा. अरे चॉकलेट पण आहे सगळ्यांसाठी मस्त पैकी. अरे दोन घेतले त्यांनी. दिलं. हा चॉकलेट कोणाला? हो म्हणजे आम्ही तर आणलं. मला घ्या हा बिंदास. काही होत नाही का? अरे घे. तुम्ही जाऊ नका इकडे जाते मला डायबिटीस आहे. आणा इकडे. बघा मुलं घरात आहेत पण आवाज अजिबात नाहीये. पण सौमित्र घरात आला ना की घर कसं भरल्यासारखं वाटतं रे. हो ना. याचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. राधिका कुठे आहे? फोन करू का तिला? अरे बाबा त्या खरेदीला गेल्या असतील दसऱ्याच्या. येतील एवढ्यातच. हो दरवर्षी दसऱ्याला राधिका काहीतरी सोनं घेतेच विकत. अच्छा. बरं का अथर्वने हा सान्वीचा पहिला दसरा आहे. तिला सुद्धा आपट्याची पानं द्या. मी सकाळच दिली. मला माहिती नाही, तो सकाळीच येऊन गेला. तुम्ही झोपला होता तेव्हा. हो. ती आई आल्यावर घे. हो रेवतीला आज सुट्टीच नाहीये. ती म्हंटली लवकर येते पण बघू आता. नाही, ठीक आहे. काय हल्ली पूर्वीसारख्या रजा नसतात पण रे. अथर्व बाबा कुठे गेलाय तुझा? मला माहित नाही. माहित नाहीये. काय असेल तुझ्यासाठी गिफ्ट आणायलाच गेला असेल बहुतेक कुठेतरी. ये बरोबर. या नानासाहेब बसा. तुम्ही सगळे बसा, आम्ही चहा करतो. आम्ही येऊ का मदतीला? मस्त. नको. का? सांडून ठेवशील. अरे मला येतोच. अरे खरंच येतो. मला अंडर एस्टिमेट करतात यार. बाई, आले का हो सगळे? अरे का बरं आम्हाला उशीर झाला राधिका? अगदी वेळेवर आलात तुम्ही. कुठे गेले ते तोडगोळी खरेदीला? ते जरा बाहेर खरेदी करायची होती म्हणून गेलो होतो. आणि तिथं अचानक गुरु भेटला ना हो. अथर्वासाठी ब्रेसलेट घेतलाय गुरुनं. सोन्याचं. अरे वा वा वा. हो हो दाखवते ना. छान आहे बरं. पहा बरं कसं वाटते ते. घाल ना त्या हातात घाल ना. हळद कुंकू लावते आणि मग घालते. हा आपण बघू तर दे तोपर्यंत. हे घे. हा. अय, वा मस्त आहे. मोठं वाटतंय पण साईज नाही. हा बरं. कसं वाटते नानाजी? पहा बरं. अरे फर्स्ट क्लास आहे बघा एकदम. बघा. छान. बघा. हा. ये अथर्व. या छानच आहे. घे. थँक्यू म्हण ना बाबाला. थँक्यू म्हण ना. घे. धर हातात. दे. छान वाटत आहे ना? अगदी आठवणीनं घेतलं बरं गुरुनं आपल्या लेकरासाठी. भारी कौतुक बा त्या मुलाचं. हो खरंच खूप कौतुकाने आणले. पण याच कौतुकाने बायकोला काही आणलंय की नाही? नाही म्हणजे लाडाची बायको आहे ना. म्हणजे खूप काळजी आहे गुरुला बायकोबद्दल म्हणून विचारलं मी. अरे तेवढं बघ तरी. कोणासाठी काय कसं आठवणार आहे ते तुला? बघ. हे धर. मी तुला सांगते हा. हा. नानाजी. अच्छा मला वाटलं ते माझ्याकडे. थँक्यू. थँक्यू. बघितलं का नाना? हल्ली बायको देते नवऱ्याला गिफ्ट. नाही ठीक आहे. पुढच्या वेळेला हा येईल. काय होते मग? यावेळी अगदी सोन्याचं घसघशीत मंगळसूत्र करून दे बरं दिवाळीला राधिकाला. का गुरु?
हो हो हो. बसा तुम्ही, मी खायला आणते. होय, आणि तुझ्यासाठी चांगला मस्तपैकी घरचं सेकंड. अरे त्याला एकट्यालाच का म्हणून, आम्हाला का नको? नाही हो, सगळ्यासाठी आहे बरं का, पण सौमित्र लाडाचा ना म्हणून. म्हणजे काय, मला जास्त थोडंस. आजोबा, तुम्ही मला रावण जळताना बघायला नेलात ना? अरे म्हणजे काय, अगदी जाऊया. काय झालं असं? जायचं म्हणजे काय, जायलाच पाहिजे. आजच्या दिवशी दुष्ट विचारांचा रावण जाळलाच पाहिजे. करेक्ट नाना, करेक्ट. हो हो, आम्ही पण येणार आहे हा नानाजी. हो जाऊया ना, मी तर म्हणतो सगळ्यांनीच चला. ये अथर्व, आपण सगळे जाणार, खूप मजा येईल ना? येस. नाही, कसं आहे, प्रत्येक युगात रावण जन्माला येतोच, पण त्या खल प्रवृत्तीवर विजय मिळवणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर आहे नाना, खरंच आहे. काळ किती बदलू दे, रावणाची रूप बदलत राहतात फक्त. हा? काय गुरु? हा? म्हटलं रावणाची रूप बदलत राहतात फक्त. कधी 10 तोंडाचा, कधी एकाच तोंडाचा. हा? आजोबा, आता काय घालणार? हे आता रावणाला जाळणार ना रे, पण आजच का रावणाला जाळतात? कारण आज दसरा आहे म्हणून. पण दसऱ्यालाच का चालता? सुनबाई, याचे प्रश्न तर मारताच्या शेपटासारखे काही संपणार नाही, ते वाढतच जाणार. मी सांगते, दसरा कधी येतो? दशमीला. आणि दशमीच्या या दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परत गेले होते. त्यामुळे हा विजयोत्सव असतो, म्हणून ही विजयादशमी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाईट प्रवृत्तींचा, वाईट विचारांचा नाश व्हावा म्हणून प्रतीक म्हणून रावण जाळतात. बघ बघ बघ, आता फटाके फुटतात, आता रावण जळणार. हा, बघा. नेक्स्ट इयर परत रावणला जाळणार? हो, पण मोठं झालं ना. अथर्व, रावण जळतो पण मरत नाही. त्याचा अंश कुठे ना कुठे असतोच, आणि दरवर्षी तो वाईट गोष्टीच्या रूपाने वाढतच जातो. म्हणून त्याला दर दसऱ्याला जाळणे फार गरजेचं आहे. बाबा, आज या दसऱ्याच्या दिवशी मी शपथ घेते की यांच्या मनातली ही रावणाची वृत्ती मी संपवल्याशिवाय राहणार नाही.